नमस्कार, मी अर्चना आरते। आज तुम्हाला मी दाखवते चिकन ड्राय म्हणजे चिकन सुक्कं। म्हणजे आपल्या घरामध्ये सगळे आपल्याला इन्ग्रेडियंट्स असतात आणि आपण कसं पटकन झटपट करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर सुरुवात करूया। सुरुवातीला आपण गॅस सुरू करूया। आपण इथे घेतोय तेल जरा जास्तच घ्यायचे। तेल थोडं तापलेलं आहे। आपण यात घालणार आहोत आलं लसूण क्रश किंवा थोडीशी जाडसर पेस्ट। त्यानंतर फोडणीला थोडीशी कोथिंबीर की एक स्वाद छान येतो। आणि इथे आपण पेस्ट करून घेतले टोमॅटो आणि कांदा आणि हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचंय। आणि असं काही नाहीये की तेल सुटेपर्यंत परतायचंय वगैरे काही नाही, थोडं जस्ट मिक्स करायचंय। आता ह्याच्यामध्ये आपण घालूया आपला मिक्स मसाला साधारण 1 टेबलस्पून। त्यानंतर गरम मसाला थोडासा अर्धा टीस्पून आणि आपण इथे घेतोय चिकन आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय। आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा मिक्स करायचंय, छानपैकी हलवून घ्यायचंय। ते सगळ्या चिकनच्या पीसेसला लागलं पाहिजे कारण आपल्याला हे सुक्कं करायचंय। आणि आता ह्याच्यात आपण पाणी वगैरे काही घालणार नाहीत कारण कांदा आणि टोमॅटोचं पाणी सुटणार आहे। आणि याला झाकण द्यायचंय आणि साधारण 15 ते 20 मिनिटं म्हणजे शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची। बघूया चिकन शिजलंय का। चिकन शिजलंय आणि छानपैकी सुक्कं झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया, प्लेटिंग करूया। सुक्कं म्हणजे थोडंसं ग्रेव्ही चालते हा, अगदी अशी पातळ आपण ग्रेव्ही नाही करणार आहोत कारण भाकरी बरोबर आपल्याला काय खाता आली पाहिजे ती। आपण आता त्याला छान असं डेकोरेटिव्ह करूया, जरासं कोथिंबीर घेऊया। गरमागरम चिकन सुक्कं तयार आणि ह्याच्याबरोबर जर तांदळाची भाकरी लाजवाब। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, लाईक सबस्क्राईब आणि शेअर।